हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वातीच्या ब्लॉगमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे बारामतीमध्ये आमचा लास्ट डे. आम्ही उठलो, आंघोळ वगैरे केलं. इच्छाच नव्हती उठायची आणि जायची. येताना वाटत होतं की बाबा नको यायला, की 4 दिवस कसे जाणार. आणि आज लास्ट डे आहे तर असं वाटतं की नाही जायला पाहिजे. इथं असं मन रमलंय, खूप छान वाटतं इथलं वातावरण. इच्छा नाही आहे जायची, तरी पण उठलोत कारण आम्हाला क्लासला जायचं आहे. क्लासवरून येऊन आम्ही निघणार आहे. आता आंघोळ आम्ही करून आलो जस्ट दोघी पण. आणखीन एक मॅम नाश्ता आणायला गेलेत. आता म्हणजे काय म्हणते स्किन केअर वगैरे करून घेऊन तुम्हाला भेटते. टॉप आज मी रिटर्न तेच घालायचं कारण आणखीन एक आणलंय मी उडी, बट अलाउड करतील की नाही म्हणून मी घातला हाच टॉप. रिटर्नला जाताना घालेल. आम्हाला तसं सांगितलंच नव्हतं, फक्त तुम्हाला युनिफॉर्म घालावा लागेल असं जसं बोललेले. पण इथं येऊन वेगळंच होतं, त्यामुळे आम्ही काय आणलं नव्हतं, असं नॉर्मल आलो होतो फक्त. जाऊ दे, ऍडजस्ट झालं. तरी पण आम्ही 1-2 टॉप आणलेले, त्यामुळे एक कुर्ती घेतली, भागलं सगळं. तुला सनस्क्रीन हवाय ना? बघ, खरंच बाई इच्छा होत नाही. मला तर झोप येते. झोप झाली छान. म्हणजे तुम्ही लवकरच उठता दिसते दोघी, त्यामुळे तुम्हाला सगळं. तू पण लवकर उठते. पिल्लूचं हे असतं ना डब्बा शाळेला. तू बनवते उठत? मम्मी तेवढं सकाळचं करते ना, ती वॉकिंगला वगैरे जाते ना मम्मी. सकाळचं मग माझ्या पुरतं आणि तिच्या पुरतं करते मी. बाकीचं मग दीदी आणि मम्मी करते. दीदी पण आहे का घरी? झालं गाईज, रेडी झाली. आता थोड्या वेळात नाश्ता येईल. मी थोडं पाणी पिते. ह्या दोघी आवडत आहेत. होऊन आल्या सगळ्या रेडी. गुड मॉर्निंग गाइस. ही तयार होती, संपतच नाही. शाय पर्सन बट वी आर नॉट शाय. तू शाय आहेस का? अजिबात नाही, हम तो मुंह फटे. बिंदास है. बिंदास. मुंह की वजह से बहुत पंगे होते हैं गाइस. नाश्ता करू चला आता. गाईज आम्ही नाश्ता करतो. भाऊ काय काय लय मागवले तर लय काय काय आता खातो. अजून एक पाव हवाय. तुझी पावभाजी पण आहे. ओके, ही दे, ही प्लेट दे मला पाव. ह्यांनी मागवली मिसळ पाव आणि मी मागवले पावभाजी. पण कोणती भाजी कशा काय जास्त आहे तीच हे आहे का? कपडे समोर माझे चेक करावं लागेल ना मला. मिसळ ना ती खालीच मटकी गेली सगळी, तसं वतायचं. हे जर असं 2 वाट्यामध्ये असं असं हलवते त्याला. नाही, एकच आहे बनवतो. बोलले ना त्या एकदा रेमेस मध्ये. ती तुमचंच आहे. हे आहे माझं. घर पकड जरा 2 मिनिटं. तुम्हाला बॅगा भरल्या सगळ्यांच्या. आम्ही निघालो एवढं सुंदर रूम सोडून. यार जायची इच्छा होत नाही. गौरी तुला कसं वाटतंय? गौरी गौरी रड नको. गौरी रड नको. तुम्हाला कसं वाटतंय? काय नाही, घरी जायचा आनंद वाटतो. छी, तुमच्याकडून तर ही अपेक्षा नव्हती. छी. हा, बाळ आहे ठीक आहे. आम्हाला काय जाऊन पीजीला राहायचंय. म्हणून तुला जाऊ वाटत.
तू एकटी राहते ना. सो गाईज बाय. आता आम्ही इथूनच क्लासला जाणार. तिथं नाही काय नाही बघितलं मी. खाण्याच्या टेबलवर मला दे की. थँक्यू. कोणाला जायची इच्छा नाही. असे दिवस परत आम्हाला भेटणार पण नाही. येतेस का तू? चलो गाईज फायनली निघालो आम्ही. चेकआउट करून निघतोय. चेकआउट. मी इथं वेट करते बसून. ते करतायत. आज लास्ट दिवस आहे की मी सांगते. आज मी क्लासला आले आणि लंच करणार आहे. हे ते आता उशीर झालाय हे मी रोज सांगते. आज ह्याच्यानंतर उद्याचा दिवस. आमचा आज लास्ट डे. वी विल मिस यू भोंगा. हा आमचा भोंगा. आमच्या भोंग्याला आम्ही खूप मिस करू. हा आता उद्याच्या नंतर म्हणजे उद्या मी इथे नसेल. उद्या मी स्टोअरला असेल. उद्यापासून तिकडचं दिसेल आणि तिथं तर मोबाईल अलाउड नसतो. हे प्लेस ही जागा सगळं मिस करेन. खरंच ह्या सगळ्यांचं तर माहित नाही. मला जायची इच्छा नाही. तू पीजीला राहते बाळ म्हणून आमच्या घरी आमचे लेकर आहेत छोटे छोटे. चला आता आलो. बॅगा ठेवतो आणि क्लास अटेंड करतो. तेवढं झालं की परत मग मी तुम्हाला पुढची अपडेट देते. आमचा लंच ब्रेक झालाय गाईज. आता आम्ही निघालो खाली. टिफिन आणखी नाही आला. येईल थोडा वेळ. रोजच्या प्रमाणे आज जेवण आलंय. गाईज लास्ट दिवस सगळे असे हे टाइम स्पेंड करतायत बसून जाग्यात. इकडे जेवण झालंय. सगळे हे ते गोष्टी गप्पा मारतात. जेवण झाल्यावर ह्याला काय म्हणतात? बडीशोप खात. हा ते खात. एक मॅडम आहेत ते तिकडं सर्चिंग चालू आहे सध्या. गाईज जेवण झालं. आलो आम्ही वरी. तिसऱ्या मजला चढून खांद्याला सगळं जिरलं गाईज. गाईज सगळी चालले गाईज. लास्ट डे. सगळ्यांच्या गाड्या आल्या खाली. बीडकर, नगरकर, नाशिककर, सोलापूरकर, पुणेकर सगळे आले. गाईज सगळे चालले गाईज. आपल्याला खरंच गर्दी लागणार आहे. तुम्ही इथेच काम करता. बाय बाय बारामती. गाईज फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो. आता मी उतरेन. सगळ्या जातील. झोपले होते मला उलट्या होते म्हणून आता उठले. बाय बाय गाईज. पोहोचले फायनली मी पीजी. गाईज मी बारामतीहून आले आणि ही आली ऑफिसून. आम्ही दमून कुठं फिरायला लागलो माहिती का? आम्ही रूम शोधतोय. घर देतं का कोणी? घर रूम देतं का कोणी? रूम हे बघत फिरायला लागलो. ही पण आहे आमच्या सोबत. एवढं दमलो मी. ब्लॉगिंग करायचंच विसरले कारण खूप थकले म्हणून. आता लक्षात आलं. ऑन केलं. गाईज चलो. गाईज आम्ही सगळ्या गल्ल्या बोळ सगळं शोधून झाले. 2-3 भेटले फ्लॅट पण आमच्या बजेटच्या बाहेर. एवढा मोठा बजेट कुठं आम्हाला तेवढी सॅलरी पण नाही. गाईज एक स्कॅनर पाठवतो तुम्हाला. त्याच्यावर करा. पेमेंट करा तुम्ही सगळ्यांनी. दर महिन्याला 2 महिने फक्त करा. हा कारण आमचं जरा सॅलरीचं बजेट वाढेपर्यंत करा. म्हणजे आम्हाला घर देईल कोणीतरी. आम्ही असं घर देतो. खूप मोठं घर आहे पण इथं नाही. सो प्लीज दीदीच्या स्कॅनरवर पेमेंट करा. दीदीला खूप दीदी तुमची लाडकी आहे ना. रजिस्टर पण करा ना. गाय जेवण करते आता. रात्रीचे वाजायला लागले 11:30. जेवण करून मी आता झोपणार. रात्री मला जेवण करून लय लवकर झोपून गेले. ब्लॉग एंड केलं नाही. आज दुसरा दिवस आहे 1 मे आणि मी आज कामावरती आले. बाय द वे आज 1 तारीख आहे 1 मे. कामगार दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चला आता मी वरती गेले की माझा मोबाईल जमा होईल.
भेटू आपण परत. बाय.